पप्पा, हा बेटा. सध्या हे हरिजन शब्दावरून फार वाद चालू आहे. तर हे हरिजन काय आहे? ओके. हरिजन हा जो शब्द आहे ना बेटा, महात्मा गांधींचे एक साहित्यिक होते गुजरातमध्ये, नरसिंह मेहता. आणि हे जे कवी होते ना, यांनी म्हणजे कृष्णाचे हे भक्त होते आणि कृष्ण भक्तांना उद्देशून त्यांनी जाती भेद वगैरे, लिंगभेद वगैरे असा टाळण्यासाठी ते त्यांच्या भक्तांना हरिजन असा शब्द वापरायचे. म्हणजे त्यामुळे गांधींना तो शब्द खूप आवडला आणि त्या काळातल्या अनटचेबल्स ज्या कास्ट आहेत त्यांनी 1933 मध्ये महात्मा गांधींनी या अस्पृश्य जातींसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. म्हणजे हरिजन या नावाचं साप्ताहिकही त्यांनी इंग्रजीमध्ये सुरू केलं. परंतु या हरिजन या शब्दाला स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा विरोध केला. म्हणजे मुंबईच्या विधिमंडळामध्ये असेल, दिल्लीच्या संसदेमध्ये असेल, बाबासाहेबांनी प्रचंड विरोध या शब्दाला केला आणि त्याला पर्यायी शब्द म्हणून 1935 हा शब्द अनुसूचित जाती आणि जमाती, जो वंचित वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, यांच्यासाठी हरिजन असं. हरिजन म्हणजे देवाची लेकरं. आणि बाबासाहेब संतापून म्हणाले की आम्ही जर देवाची लेकरं आहेत तर मग बाकी कुणाची लेकरं आहे. त्याच्यामुळे हरिजन या शब्दाला बाबासाहेबांचा प्रचंड विरोध होता. परंतु महात्मा गांधींनी हा शब्द प्रचलित केला आणि 30 सप्टेंबर 1932 ला त्यांनी हरिजन सेवक संघ नावाची एक संघटना सुरू केली. या संघटनेच्या मार्फत या अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी काम करायचे. आज या शब्दावर म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये असेल, 2017 मध्ये या हरिजन शब्दावर सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये, म्हणजे त्या खटल्याचं नाव तुला सांग, मंजूसिंह बनाम ओंकार सिंह, या खटल्यामध्ये 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने या शब्दावर बंदी आणली. मग अस्पृश्य वर्गापैकी जर कोणी हरिजन किंवा धोबी असे जातीवाचक शब्द वापरू नयेत असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती आर के अग्रवाल आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने जारी केले. त्यानंतर बऱ्याचदा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं. 1982 मध्ये हा अध्यादेश जारी करून हा शब्द प्रयोग न वापरण्याचे आदेशही केंद्र सरकारने जारी केले. सेंटर फॉर दलित ह्युमन राईट्स यांनीही याला विरोध केला आणि 2010 मध्ये संसदीय समितीकडून या शब्दाबद्दल गंभीर दखल घेण्यात आली. असा जर शब्दप्रयोग कुणी केला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट जेव्हा लागू झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा जातीवाचक शब्द वापरायचे नाही अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. पुढेही नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा हरिजन हा शब्द वापरण्यास बंदी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने, केंद्र सरकारने आणि राष्ट्रपतींनी हा आदेश जारी केल्यानंतर ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने, माहिती आणि प्रसारण खात्याने ऍडवायझरी लागू केली, खास करून मीडिया, की त्यांनी दलित आणि हरिजन हे शब्द वापरू नये. की आजही हे जे काँग्रेस प्रणित जी महात्मा गांधींनी सुरू केलेली संघटना होती हरिजन सेवक संघ, ज्याचे घनश्यामदास बिर्ला हे अध्यक्ष होते, आणि आज या संघटनेला 93 वर्ष झालेले असताना सुद्धा, या शब्दावर बॅन असताना सुद्धा आजही ही संघटना कार्यरत आहे. बेटा, कायद्याने हा शब्द वापरण्यास बंदी आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?